श्रीराम समर्थ. गुरुबोधामृत भाग 37. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अहं भारः वागवी कोणमाथा. जडो भावना रामदासी सदाती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीराम समर्थ. शरण जावोनी गुरुसी, साधनी जिजवा शरीरासी. साधन स्थिती आहे कैसी, सांगू परमार्थी जन हो. या 33व्या ओळीचं चिंतन आपण करतो आहोत. साधन स्थिती आहे कैसी, हे साधन आम्हाला कसं आहे, कोणत्या स्वरूपामधलं आहे, हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. महाराजांचं 16 मेचं प्रवचन आहे, त्यामध्ये त्यांनी दृष्टांत घेतलेला आहे. महाराज तिथे असं म्हणतात, कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहाऱ्याकरिता उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. देहाचा विषय हा विषय उपभोगांचा नाही, तर तो परमार्थासाठी असणारं एक साधन या अनुषंगाने. म्हणून साधनात भगवंत नामामध्ये सतत राहण्याची सवय या देहाला आपल्याला लावायची आहे. मुंगी म्हटली तर अत्यंत लहान आहे, पण एकदा ती डोंगर चढायला लागली की हळूहळू का होईना ती कधीतरी त्या डोंगराच्या शेवटच्या उंच टोकापर्यंत जाऊन पोचते. तसं आज साधनी झिजवा शरीरासी म्हणजे एक प्रकारानं अत्यंत प्रयत्नानं, सातत्यानं, नियमितपणानं आम्हाला साधन करायचं आहे. आणि त्यासाठी हा देह महत्वाचा आहे. हे साधन कसं, याचं चिंतन आता पुढल्या काही ओव्यांमध्ये आपल्या समोर येतं. आणि ते येत असताना या ठिकाणचा शेवटचा चरण असा आहे 33व्या ओवीमधला, सांगू परमार्थी जन हो. सामान्य जन हा शब्द इथे नाही आहे. परमार्थी जन म्हणजे मला सांसारिक जना या भावनेमधून, या संकल्पनेमधून बाहेर पडायचं आहे आणि पारमार्थिक जन या संकल्पनेमध्ये यायचं आहे. परम अर्थ, सर्वश्रेष्ठ अर्थ, मनुष्य जन्माचं खऱ्या अर्थानं असणारं जे परमात्म दर्शनाचं ध्येय आहे, ते परमार्थी ह्या शब्दामध्ये आहे. म्हणून त्या ध्येयाला अनुलक्षून मी जो पुढे सरकतो आहे, माझ्यामध्ये ती परमार्थी जन ही भूमिका येते आहे. म्हणून सद्गुरूंचा बोध असेल, सद्गुरूंनी सांगितलेलं साधन असेल, त्या सगळ्या साधनेचा विचार हा परमार्थ मार्गामध्ये आमच्याकडे होतो. आणि म्हणूनच त्याला अनुलक्षण पुढे 34वी ओवी येते, शुद्ध साधकाची खुण मी आणि माझेपण. मिथ्या आळ हा टाकून शुद्ध ज्ञानी राहावे. जसं परमार्थी जन असं मागच्या ओवीमध्ये म्हटलं गेलं, तसं इथे सुरुवातीलाच म्हटलं गेलं, शुद्ध साधकाची खुण. साधक अनेक आहेत. वेगवेगळ्या उपासना करणारे, योगाधिकांचा अभ्यास करणारे, ध्यानाधिकांचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत. पण शुद्ध साधक हा शब्द इथला अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून शुद्ध साधकाची खुण, खुण म्हणजे लक्षण. समर्थ रामदास स्वामींनी
दासबोधाच्या 5व्या दशकातल्या 9व्या समासामध्ये साधकाचं चिंतन मांडलेलं आहे. 62 ओव्यांमध्ये हे चिंतन आहे आणि त्या चिंतनामध्ये समर्थांनी आमच्या समोर आत्मज्ञानाच्या ध्येय निश्चितीचा विचार मांडलेला आहे. या आत्मज्ञानाच्या ध्येयाला अनुलक्षून ते गाठण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये राहणारा जो अभ्यास करतो तो खऱ्या अर्थानं साधक आहे. त्या ठिकाणची एक ओवी अशी आहे समर्थांची, उपदेशिले आत्मज्ञान तुटले संसार बंधन, दृढते कारणे करी साधन या नाव साधक. साधक कोण आहे? अनेक लक्षणांमधला एक भाव इथे येतो की उपदेशिले आत्मज्ञान. ज्याला आत्मज्ञानाचा उपदेश झालेला आहे, त्या आत्मज्ञानाच्या उपदेशानं ज्याचं संसार बंधन तुटलेलं आहे आणि ज्यानं माझं संसार बंधन तुटलं, त्या साधनाला दृढत्वानं धरत साधन करणारा जो कोणी आहे तो साधक आहे. म्हणून अध्यात्म श्रवण करणाऱ्या साधकामध्ये, शुद्ध साधकामध्ये आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती या तिघांचाही अनुभव येतो. आणि त्याच अनुभवामधून बाह्यांगापेक्षा अंतर्मुख होणारी आपली वृत्ती तिथे येते. आणखीन एक विचार साधकाच्या अनुषंगाने आपल्याकडे मांडला गेलेला आहे. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणाः निर्वेद मायात नास्ति अकृताः कृतेन. साधकाची व्याख्या त्यांनी, आणि ती कोणत्या? शुद्ध साधकाची खूण. परीक्ष लोकान कर्मचितान, ज्याच्या ठिकाणी सर्व कर्म आणि कर्मफलाच्या अनुषंगानं सर्वांगीण विचार झालेला आहे, केलेला आहे, आणि ना निर्वेद मायात नास्ति अकृताः कृतेन. कर्मामधून नित्य वस्तूची निर्मिती होत नाही, खरं सुख प्राप्त होत नाही, अशी धारणा ज्याला स्पष्ट झालेली आहे, म्हणून जो सर्व कर्म आणि कर्मफलामधून निवृत्त झालेला आहे, अशा विवेक वैराग्य संपन्न मनुष्याला साधक म्हणतात. म्हणजे साधकाच्या ठिकाणी प्रपंचाच्या अनुषंगानं वैराग्याची वृत्ती असायला हवी आहे, विवेकाचा भाग असायला हवा आहे, आणि जे मला आत्मज्ञानाकडे नेत नाही किंवा आत्मानंदाची अनुभूती देत नाही, ते त्याज्य करणारी वैराग्य वृत्ती मी विकसित करतो आहे, तो खऱ्या अर्थानं साधक आहे. म्हणून शुद्ध साधकाची खूण इथे. शुद्ध साधक म्हणजे विवेक वैराग्य संपन्नता असलेला. आणि ही विवेक वैराग्य संपन्नता केव्हा येते? कर्म आणि कर्मफलामधली निवृत्ती. कर्म करूनही त्या कर्मामधली आसक्ती निर्माण न होणं हा कर्मनिवृत्तीचा भाग आहे. किंवा जे काही फळ मिळेल तोही विचार न करणं हा कर्मफल निवृत्तीचा भाव आहे. परमपूज्य वंदनीय बाबा वेलसरे यांनी साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा या आपल्या पुस्तिकेमध्ये साधकांच्या दृष्टीनं असलेल्या काही आवश्यक गोष्टी नमूद केलेल्या आहेत. ते तिथे असं म्हणत आहेत. एक, आपलं कर्म झालंय, छोटं असलं तरी त्या कर्माला ईश्वराशी जोडावं. प्रत्येक कर्म हे मी ईश्वराशी जोडण्याची भूमिका घेतली की माझ्यामध्ये कर्म तत्परता येते. त्या तत्परतेमधूनच कर्म कुशलता किंवा त्या कर्माला सुंदरता प्राप्त होते. ईश्वर सन्मुख कर्म केल्या कारणानं त्या कर्माला पावित्र्याचा भाव येतो. ईश्वराला अर्पण करणारी भूमिका आहे म्हणून निष्कामता येते.
आणि एकदा हे कर्म मी निष्कामतेच्या पवित्रतेच्या मांडल्याच्या भावनेमधून ईश्वरासन्मुख करतो, तेव्हा आपोआप या दृश्याचं प्रेम माझं कमी व्हायला लागतं. साधकाचा दुसरा विशेष असा आहे की साधन निष्ठा. जे साधन मला सद्गुरूंनी दिलेलं आहे त्याच्यावरती मी नितांत श्रद्धा ठेवतो. त्याच्यामधली समग्रता, त्याच्यातलं सातत्य, नियमितता ही माझ्यासाठी महत्वाची आहे. अन्य गोष्टी मी एक वेळ बाजूला ठेवीन, पण साधनाला मी प्राधान्य देईन. तिसरा, वाट पाहण्याची शक्ती. साधन सुरू केलं, आता मला अनुभव येईल, ही घाई इथे उपयोगाची नाही. म्हणून खरा साधक साधन करत राहतो. त्या साधनेतून मला केव्हा काय मिळेल हा विचार त्याच्या समोर नसतो. चौथा विचार आहे की साधकाने एखाद्या पतिव्रतेप्रमाणे साधनाला वाहून घ्यावं. पतिव्रता स्त्री जसं पतीला प्रमाण मानते, ती अन्य पुरुषांचा विचार करत नाही, तसं सद्गुरूंनी मला जे साधन दिलेलं आहे, साधना दिलेली आहे, ते माझ्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. म्हणून त्या साधनालाही पतिव्रतेप्रमाणे मी वाहून घ्यायचं आहे. अमुक एक काय करतो, तो काय करतो, त्याला काय अनुभव आला, अशा रीतीनं साधनेच्या संदर्भामध्ये आपल्यात विकल्प आपण निर्माण करू नये. पाचवा भाग, अंतस्फूर्ती ही आत्म्याची शक्ती आहे. जसजसं आमचं साधन वाढत जातं तसतसं ही शक्ती मोकळी होत जाते. म्हणून त्या शक्तीला अनुलक्षून मौनाचा, एकांताचा अभ्यास महत्वाचा आहे. कारण जेवढं आम्ही मौन स्वीकारू तेवढा दृश्याचा भाग कमी होतो. जेवढा एकांत स्वीकारू तेवढं त्या साधनेवरती आम्ही अधिक केंद्रित होतो. साधनाचा उत्कर्ष होत जातो. आणि या सगळ्यांमधूनच माझा देह, माझं मन, माझी बुद्धी हे तिघही जण कसे निर्मल आणि पवित्र राहतील या दृष्टीनं आहार शुद्धी सुद्धा शुद्ध साधकासाठी महत्वाची आहे. म्हणून साधकाच्या दृष्टीनं हा समग्र विचार ज्या वेळेला आपल्या समोर येतो त्यावेळेला त्या शुद्ध साधकाची खूण पुढे म्हटलं, मी आणि माझेपण मिथ्या आळहा टाकून. शुद्ध साधक वृत्ती ही कशी आकार घेते तर जसजसं साधन आमचं होत जातं, दृश्याचं प्रेम कमी होत जातं, तसतसं आमच्यामधला मी आणि माझेपणा हा आपोआप क्षीण होतो. अध्यात्म रामायणामध्ये राम वनवासाला निघालेले आहेत. पहिला मुक्काम गुहकाच्या ठिकाणी झालेला आहे आणि तिथे गुहक आणि लक्ष्मणामध्ये संवाद आहे. एकूणच कर्माच्या आणि सुखदुःखाच्या अनुषंगानं गुहकानं जो काही विचार व्यक्त केला त्याला अनुलक्षण लक्ष्मण गुहकाला असं म्हणतो आहे, सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषः अहं करोमीति वृथा अभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. माणसाला सुख आणि दुःख देणारा अन्य कुणीही नाही. दुसरा कुणी सुख देतो असं जर समजत असू आपण, किंवा कुणामुळे तरी मला दुःख झालं असं वाटत असेल तर ती चुकीची समजूत आहे. मी करतो हा माणसाचा फुकट अभिमान आहे आणि स्वतःच्या कर्माच्या दोरीनं आपण सगळे असे बांधले जातो. म्हणून इथे आपल्याला सूत्र आलं की शुद्ध साधकाच्या खुणेमध्ये मी आणि माझेपण हे आम्हाला टाकायचं आहे. ते टाकणारी भूमिका म्हणजेच दृश्यामधून बाजूला होणारा भाव, हे जर मला टाकता आलं
तर मिथ्या आळही टाकता येतो. जानकी जीवन स्मरण जय जय